रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या त्या प्रत्येक शूरवीराला, तसेच भारत सुरक्षित राहावा म्हणून कार्यरत असलेल्या त्या प्रत्येक जवानाला माझा सलाम। आज भारतात सर्वत्रच अगदी उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्याच उत्साहात, जल्लोषात आपला राष्ट्रध्वज तिरंगा अगदी मानाने, सन्मानाने फडकत आहे। त्याच ध्वजाला वंदन करून, त्याचा मान ठेवून मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे। रेसिपीचं नाव आहे तिरंगी ढोकळा। तर हा ढोकळा कसा करायचा चला पाहूया। तर हा ढोकळा करण्यासाठी इथे मी घेतले 1.5 कप बारीक रवा। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा। तर या 1.5 कप रव्यासाठी इथे घेतलाय 1 कप दही, त्याचबरोबर 1 चमचा बारीक वाटलेली मिरची आणि पाव चमचा किसलेलं आलं, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण दही घातलंय, त्या दह्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये आणि घट्ट असं हे बॅटर तयार करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून अर्ध्या तासाकरता हे आपण बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून रवा व्यवस्थित असा फुलेल आणि बॅटर अगदी व्यवस्थित तयार होईल। तर हा तिरंगी रंग आणण्यासाठी आपण बाजारात मिळणारे फूड कलर न वापरता आपण घरच्या घरी भाज्यांपासून रंग तयार करणार आहोत। तर केशरी रंग तयार करण्यासाठी मी इथे 2 गाजर बारीक चिरून मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। तर याला परफेक्ट असा केशरी रंग आणण्यासाठी यामध्ये घालत आहे मी पाव चमचा हळद आणि 1 बीटचा तुकडा आणि थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा केशरी रंग आला आहे। इथे मी आणखी थोडा बीटाचा वापर केला होता, त्यामुळे अगदी परफेक्ट असा रंग आला आहे। आता यामध्ये पाणी घातलंय, त्यामुळे आपण हे गाळून घेणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा केशरी रंग तयार झाला आहे। चला तर आता बनवूया हिरवा रंग। हिरवा रंग तयार करण्यासाठी इथे घेतली आहे मोठी वाटी भरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। ही आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायची आहे। इथे बघा वाटून झाली आहे। आता हे देखील आपण गाळून घेऊया। चला तर हिरवा रंग देखील तयार झाला आहे। या ढोकळ्यासाठी लागणारे दोन्ही रंग तयार आहेत। तर हा ढोकळा मी या चौकोनी केक टीन मध्ये वाफवून घेणार आहे। तर त्याआधी त्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ढोकळा काढते वेळी खाली तो चिकटणार नाही। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं भांडं नसेल तर तुम्ही कोणत्याही घरातल्या एका भांड्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये हा वाफवून घेऊ शकता। आता इथे अर्धा तास झाला आहे आणि हे ढोकळ्याचं बॅटर देखील अगदी व्यवस्थित असं फुललं आहे। आता हे बॅटर आपण 3 समान भागांमध्ये काढून घेऊया। आता यातल्या एका भागामध्ये मिक्स करायचा आहे कोथिंबीरीचा रस, जेणेकरून याला हिरवा रंग येईल। आता हा खूप जास्त डार्क हिरवा रंग होत नाही, कारण आपण हे घरी तयार केलेले, भाज्यांपासून तयार केलेले रंग आहेत, त्यामुळे खूप जास्त डार्क रंग येत नाही। पण वाफवल्यानंतर थोडासा हलका डार्क रंग दिसतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये घालायचंय 1 चमचा इनो आणि हे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावर घालायचंय 1 चमचा तेल आणि हे इनो घातल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतून हे वाफवायला ठेवायचं। आता हा ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड हे देखील ठेवलं आहे। त्यावर हे भांडं ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून 5 मिनिटाकरता याला एक वाफ काढायची आहे। झाकणार आहे अशा पद्धतीने मी कापड बांधून घेतलं आहे, जेणेकरून
त्याची वाफ त्या भांड्यामध्ये पडणार नाही। तोवर आपण पांढऱ्या रंगाचं बॅटर तयार करूया। आता हे बॅटर मुळातच पांढरं आहे, त्यामुळे यामध्ये फक्त पाण्याचा वापर करून ते हलकंसं पातळ करून घ्यायचं आहे। आधीचं बॅटर, जे हिरव्या रंगाचं बॅटर आपण वाफवण्यासाठी ठेवलं आहे, ते पूर्णतः 5 मिनिटं वाफून झाल्यानंतरच ह्या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे आणि हे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल आणि हे बॅटर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे। इथे हे हिरव्या रंगाचं बॅटर छान मस्त सेट झालं आहे, त्यावर हे पांढरं बॅटर ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेसने हे बॅटर आपल्याला 5 मिनिटाकरता वाफवून घ्यायचं आहे। तोवर आपण केशरी रंगाचं बॅटर तयार करूया। आता हे जे गाजरापासून तयार केलेला जो रंग आहे, ज्यूस आहे, तो या बॅटरमध्ये घालून अगदी व्यवस्थित केशरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान केशरी रंग हा आला आहे। आता या आधीच्या बॅटरला वाफवून 5 मिनिटं झालेले आहेत, तर या बॅटरमध्ये आपण घालूया 1 चमचा इनो आणि हे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी 1 चमचा तेल। हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे वाफवून घेतलेलं भांडं आहे ते काढूया। तुम्ही बघू शकता हे बॅटर अगदी व्यवस्थित सेट झालं आहे, त्यावर लगेचच आपल्याला हे केशरी रंगाचं बॅटर ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा हे वाफवायला ठेवायचं आहे। आता हे संपूर्णतः तिन्ही रंगाचं बॅटर आपलं हे तयार आहे। आता हे 15 मिनिटाकरता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही बघतच आहात किती छान केशरी असा रंग आला आहे याला आणि यामध्ये आपण सुरी खोचून बघूया की हा आतपर्यंत शिजला आहे का। सुरी अगदी क्लीन निघाली आहे, याचा अर्थ तो आतपर्यंत शिजला आहे। आता हा काढून घेऊया आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे। इथे अजिबात घाई करायची नाही, गरम असताना अजिबात हा काढायचा प्रयत्न करायचा नाही। तोवर आपण या ढोकळ्यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती तयार करूया। तर इथे एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये घालायचे मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये घालायचे उभ्या चिरलेल्या मिरच्या। इथे मी 3-4 मिरच्या घेतल्या आहेत, तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता। तसेच यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पानं, त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर घालायचे आहेत 1 चमचा भरून तीळ। तीळ छान असे फुटायला लागले की गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा पेला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून यामध्ये घालायचे 1 चमचा साखर आणि ही साखर विरघळेपर्यंत आणि ही फोडणी थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। आता इथे ढोकळा पूर्णतः थंड झाला आहे आणि या सुरीने अशा पद्धतीने ह्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि यावर एक ताट उलटं ठेवून आणि हा ढोकळ्याचा टीन देखील हा उलटा करून त्यावर थोडंसं टॅप करायचं आणि हलक्या हाताने तो केक टीन उचलून हा ढोकळा काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हिरवा रंग देखील आला आहे आणि हे तिन्ही रंग खूप सुंदर, खूप अप्रतिम दिसत आहेत। आता हलक्या हाताने हे आपण कापून घेऊया हा ढोकळा। हा ढोकळा कापत असतानाच तुम्हाला समजत असेल की हा किती स्पंजी झाला आहे। तुम्ही बघू शकता कापल्यानंतर अगदी मस्त अशी याला जाळी पकडली आहे आणि याची रंग तर अगदी अप्रतिम आणि सुंदर दिसत आहेत। घरच्या घरी भाज्यांचा वापर करून तुम्ही जेवणामध्ये इतके सुंदर रंग आणू शकता, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। मुलांसाठी, सर्वांसाठी अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। आता या ढोकळ्यावर आपल्याला ओतायची आहे फोडणी, तर त्याआधी ढोकळा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आणि थोडासा असा लूज करून घ्यायचा, जेणेकरून आपण जी त्यावर फोडणी ओतू ती फोडणी पूर्ण ढोकळ्यामध्ये आतपर्यंत अशी मुरेल आणि त्याची चव खूप छान लागेल। आणि काय होतं, कधी कधी खाताना आपल्याला इथे घशामध्ये अडकल्यासारखं होतं, घास लागल्यासारखं होतं, तर ह्या फोडणी ही आतपर्यंत मुरल्यामुळे तो असा एक मॉइश्चर असं पकडतं
आणि त्यामुळे घास लागत नाही। तर आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया मीनल्स रेसिपीज मध्ये अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।